नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतावर 25% टॅरिफ लावल्यानंतर पुन्हा एकदा भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि त्या पैशातून रशिया युक्रेन युद्ध लढत असल्याचा आरोप करत ट्रम्प प्रशासनाने वाढीव 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी 27 ऑगस्ट पासून होणार आहे। दरम्यान दोन्ही देशांमध्ये सध्या सरकार पातळीवर फारसा संवाद नसल्यामुळे टॅरिफ कमी होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही। भारताने या संकटाचा सामना करण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध सुरू केला असला तरी अमेरिकेसारखा मोठा ग्राहक गमावणे भारताला परवडणारे नाही। ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेचे परिणाम आता हळूहळू दिसू लागले आहेत। कपडा, हिरे, औषधी उत्पादन अशा क्षेत्रात अग्रणी असलेल्या भारतीय कंपन्यांना याचा फटका बसू लागलाय। अमेरिकेतील त्यांच्या ग्राहक कंपन्यांकडून एकतर निविदा रद्द केल्या जात आहे किंवा प्रलंबित ठेवल्या जात आहे। त्यामुळे भारतीय मालाची अमेरिकेतील निर्यात बरीच प्रभावित झाल्याचं दिसतंय। परिस्थिती सुधारली नाही तर या क्षेत्रातील अनेक कंपन्या आपल्या खर्चात कपात करतील आणि त्याचा फटका म्हणून मोठ्या प्रमाणात कामगार कपात केली जाईल। त्यातून बेरोजगारी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यातच या महिन्यात भारतात येऊ घातलेल्या अमेरिकन समितीचा दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलाय। रशिया युक्रेन यांच्या संघर्षात ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे काहीतरी मार्ग निघेल ही आशा देखील सध्या तरी फोल ठरली आहे। ट्रम्प पुतीन आणि ट्रम्प झेलेन्स्की यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांतील संघर्ष कमी होण्याऐवजी अधिकच भडकताना दिसतोय। ट्रम्प यांची मध्यस्थी अपयशी ठरली तर अमेरिका कदाचित रशियावर अधिक कडक निर्बंध लादेल आणि मग भारताचीही सुटका होणे कठीणच आहे। आज भलेही रशिया भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा असला तरी व्यापाराच्या संदर्भात रशिया हा भारतासाठी पर्याय ठरू शकत नाही। या पृष्ठभूमीवर सरकार स्तरावर कोडी निर्माण झाली असतानाच भारत आणि ट्रम्प प्रशासनाची संवाद साधण्यासाठी मध्यस्थाची मदत घेण्याचा निर्णय केलाय। भारताने वॉशिंग्टन मधील मर्क्युरी पब्लिक अफेअर्स या लॉबिंग फर्म सोबत एक करार केलाय। अमेरिकेत प्रशासनासोबत संवाद साधणाऱ्या अशा अनेक फर्म्स आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशा अनेक मध्यस्थ संस्था काम करत असतात। दोन देशांमधील करार असोत, मोठे सौदे असोत किंवा वादाचे विषय असोत, बरेचदा अशा खासगी संस्थांची मदत संबंधित देशांद्वारे घेतलीच जाते। बोफोर्स तोफ खरेदी करारात अशाच एका मध्यस्थ कंपनीची भूमिका मोठी वादग्रस्त ठरली होती। परंतु अशा कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत आणि बरेचदा त्यांची मदत उपयुक्त ठरू शकते। त्यामुळे सरकार पातळीवरील संवादात फारशी प्रगती होत नसल्याचे पाहून भारताने मर्क्युरी पब्लिक अफेअर्स या फर्मची सेवा घेण्याचा निर्णय घेतला असावा। या फर्म सोबत भारताने 3 महिन्यांचा करार केलाय। ही फर्म अमेरिकेचे माजी खासदार डेव्हिड विटर यांच्या नेतृत्वात काम करते। या फर्म सोबत झालेला करार ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीसाठी आहे आणि त्यासाठी भारत सरकार दर महिन्याला $75,000 मोजणार आहे। ट्रम्प प्रशासनासोबत संवाद साधण्याची जबाबदारी मर्क्युरी पब्लिक अफेअर्स कडून पार पडली जाईल। भारताने जाणीवपूर्वक या फर्मची निवड केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय आणि चीफ ऑफ स्टाफ स्यूजी वाइस या मर्क्युरीच्या वॉशिंग्टन आणि फ्लोरिडा कार्यालयाच्या प्रमुख राहिल्या आहेत। ट्रम्प यांच्या 2024च्या निवडणूक प्रचाराआधी वाइल्स पायउतार झाल्या होत्या। ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतताच डेन्मार्क, इक्वेडोर, आर्मेनिया आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांनीही या फर्मची सेवा घेतली। यासोबतच भारताने SHW पार्टनर्स LLC यांच्यासोबतही वार्षिक करार केलाय। या फर्मचे नेतृत्व जेसन मिलर यांच्याकडे आहे। ते ट्रम्प यांचे माजी सल्लागार आहेत। सरकारसोबतचे संबंध आणि जनमत व्यवस्थापनाचे काम या फर्मकडून केले जाते। हा अप्रत्यक्ष मार्ग भारतासमोरची कोंडी फोडण्यात कितपत यशस्वी ठरतो हे येत्या काळात दिसून येईलच। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।